2019ला एक खासदार असलेल्या काँग्रेसचे 2024 लोकसभा निवडणुकीत 13 खासदार विजयी झाले. नाना पटोले राहुल गांधींसह काँग्रेस वरिष्ठांचेही फेवरेट झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चमत्कार करेल अशी अपेक्षा होती. मात्र नाना पटोलेंचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला फक्त 16 जागा आल्या आणि त्यानंतर सातत्याने नाना पटोलेंवर काँग्रेस श्रेष्ठी नाराज अशाच चर्चा रंगू लागल्या. खरंच नाना पटोलेंचे ग्रह फिरले आहेत का? काँग्रेस पक्षश्रेष्ठी पटोलेंवर नाराज आहेत का? समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या रांदड. तुम्ही पाहताय सरकारनामा. पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे दिला. मात्र त्यांचा राजीनामा लगेच स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे नाना पटोले अजूनही काँग्रेस श्रेष्ठींचे फेवरेट असल्याचं बोललं गेलं. नाना पटोले यांना विधानसभेत विधिमंडळ पक्षाचं नेतेपद हवं असल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्याची चर्चा होती. मात्र काँग्रेसने विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड केली. त्यामुळे पक्षश्रेष्ठी नाना पटोलेंवर नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या. पक्षश्रेष्ठी नाना पटोलेंवर नाराज असल्याच्या चर्चा खऱ्याच असल्याचं काँग्रेस विधिमंडळातील नियुक्त्यांवर आता स्पष्ट दिसतंय. काँग्रेस पक्षाच्या उपनेतेपदी अमीन पटेल, मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख, सचिवपदी विश्वजित कदम, प्रतोदपदी शिरीष कुमार नाईक आणि संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये नाना पटोले यांना कुठे स्थान नसल्याचं दिसतंय. तसंच या नियुक्त्यांमध्ये नाना पटोलेंचा प्रभाव देखील दिसत नाहीये. विधानसभा निवडणुकीच्या वेळी नाना पटोले यांना महाविकास आघाडीचा विजय होईल असा आत्मविश्वास होता. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची देखील चर्चा होती. विजयाच्या कॉन्फिडन्समुळेच काँग्रेसचा घात झाल्याची काँग्रेस अंतर्गत चर्चा आहे. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाटाघाटी करताना जास्तीत जास्त जागा लढण्यावर देखील नाना पटोले यांना अपयश आलं होतं. काँग्रेस 101 जागांवर लढलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 95 जागांवर लढलं. विदर्भ वगळता काँग्रेस कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये जास्त जागा लढण्यात अपयशी ठरल्याचं खापर देखील नाना पटोले यांच्यावरच फोडलं गेलं. नाना पटोले हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. भाजपमध्ये असताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न करत त्यांनी भाजप सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये ते राहुल गांधींचे फेवरेट झाले. प्रदेशाध्यक्षपद त्यांना मिळालं. मात्र त्यांच्या काळात पक्ष संघटना मजबूत झाली नाही. म्हणूनच आता पक्ष संघटनेत काम करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नाना पटोलेंना आपला सकोली मतदारसंघातून अवघ्या 560 मतांनी विजय मिळवला. त्यामुळे एवढ्या कमी फरकाने विजय मिळवल्याने त्यांना मतदारसंघावर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. मुळात काँग्रेसचे संख्याबळ कमी असल्याने राज्य पातळीवर पक्षात जास्त संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे नाना पटोलेंना पक्ष संघटनेतच काम करावं लागण्याची शक्यता अधिक आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका.